सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू त्यावेळेला जर फासावर गेले नसते, कदाचित आज सुद्धा या भारत देशाला स्वातंत्र्य मिळूच शकलं नसतं. आज इतके निवांत आपण या ठिकाणी बसलो ना, हे उपकार त्यांचे आहे. अहो, अख्खं तारुण्य महाराज भगतसिंगांनी समर्पित केलं. काय वय होतं भगतसिंगांचं? फक्त 24 वर्षाचं वय होतं महाराज. आज या तरुणांनी इतकं मोठं बलिदान दिलं म्हणून आपल्याला हे दिवस पाहण्याकरता मिळतात. हे उपकार जर कोणाचे असेल तर त्यांचे आहे. या माती करता, या देशाकरता. अरे, मातीत मरणारे कैक असतात, मातीत मरणारे रोजच मरतात. मातीत मरणारे कैक असतात, पण मातीसाठी मरणारे हे शूरवीर आहे. या माती करता, देशाकरता स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं, देत आहे. आणि जाता जाता हा संपूर्ण देश तुमच्या आमच्या सगळ्यांच्या ताब्यामध्ये दिला. आणि जाताना प्रत्येकाला एकच सांगितलं. काय सांगितलं? कर चले हम फिदा जानो साथियों, अब तुम्हारे हवाले वतन